प्रदर्शनाचे काम करते आहे. कृपया थोडा वेळ सर्वांनी थांबावे. मनासारखा हॉल न मिळाल्याने संमेलन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात येत आहे असा साने सरांचा मेसेज ते आजचं आपलं संमेलन. हा सगळा 3 महिन्यांचा कालखंड आता तर आमच्या ऍडमिन्सच्या डोळ्यासमोर तरळतोय खरं म्हणाल तर. पण मग संमेलन त्याच तारखेला करायचं, तसंच करायचं असं जर ठरलं आणि करायचं ठरलं तर मग ते कुणाच्या आधाराने हेच झालं सगळे, त्यांचे ज्यांचे हात लागले आणि आजचं एक सुंदर संमेलन आपलं झालं तर त्या लोकांचे आभार तर मानायलाच पाहिजे. त्या सगळ्यांसाठी आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्या यायला हव्या. सर्वप्रथम आपल्या संमेलनासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून येण्याचे त्यांनी कुठलेही आढेवेढे न घेता यायचं कबूल केलंय त्या माननीय अश्विनी जोशी ताईंचे सर्व समूहाच्या आणि ऍडमिनच्या वतीने मनापासून आभार. यानंतर आपले समूह संस्थापक प्रमुख माननीय हेमचंद्र साने सरांचे मनापासून आभार. आम्हा सर्वांसोबत सर्व बाबींमध्ये त्यांच्या व्यस्त व्यवसायात अगदी बारकाईने लक्ष घालत होते. धन्यवाद सर. आजचे संमेलन यशस्वीपणे पार पडण्यास हा गोवर्धन पर्वत उचलण्यास ज्यांचे समर्थ हात लागले त्या संपूर्ण टीम मधल्या उदाहरणार्थ हॉल ठरवणे, डेकोरेशन करणे आणि अगणित लहान मोठी कामे करणाऱ्या कार्यकर्त्यांना मनापासून शतशः धन्यवाद. त्यांच्या विना हा कार्यक्रम पार पडणे अवघड येते. संमेलनासाठी आधीचा ठरवलेला हॉल जो काही कारणाने बदलावा लागला, त्यानंतर आपण हा फडके हॉल नक्की केला. त्यासाठी थोडी घाई गडबड झाली, पण त्यानंतरही इतका उत्तम हॉल आपल्याला मोहन फडके सरांनी उपलब्ध करून दिला, त्यासाठी फडके सरांची मनापासून आभार. आज सर्व सभासदांना जी सरस्वतीची सुंदर भेट मिळालेली आहे ती ज्यांनी आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिली त्यांच्या ज्येष्ठ ऍडमिन भारती जोगी यांचे सर्वांकडून खास आणि मनापासून आभार. आजच्या आपल्या रंगारंग उत्साही कार्यक्रमाला नेहमीसाठी कॅमेरा कैद करून आपल्यालाही आनंद देणाऱ्या फोटोग्राफर आकांक्षा जोशींचे खूप मनापासून आभार. औपचारिकता म्हणून नाही, पण आपल्या समूहाची कार्य करणे म्हणजे माझ्यासह सर्व ऍडमिन्स ज्यांचा उल्लेख हवाच सर्वांनी या ना त्या रूपात आपला बहुमूल्य वेळ या संमेलनासाठी दिला. चारू, आशा, भारती, साधना, शुभांगी, रेवती, मानसी, मधुमिता, सानेसर आणि माधुरी मी सर्वांना मनापासून धन्यवाद. आणि आता शेवटचे सर्वात महत्त्वाचे आभार ते म्हणजे समोर उपस्थित प्रतिभा आणि प्रतिभा समूहाच्या सर्व रसिक सुहृद उत्साही सभासदांचे. स्थानिकांसोबतच बाहेर जाऊन केवळ या संमेलनाला आस्थेने, आनंदाने, प्रेमाने उपस्थित राहून कार्यक्रमाला फार बहार आणली, विविध गुणदर्शन घडवले, त्यासाठी या रसिक मायबाप सभासदांचे खूप मनापासून आभार. असेच सहकार्य लोक नेहमीच राहावा या आपल्या विनंतीसोबतच आजचा आपला कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते. मनापासून पुनश्च